आयुष्य मार्गी लागलं की मग मी मनसोक्त शिरा खाणार. माझं सगळं एकदा मार्गी लागलं ना की तू फक्त आराम करायचा आणि मग आम्ही तुमची सेवा करू. आयुष्यभर तू आमच्यासाठी झगडलीस, इथून पुढे आम्ही तुझी सेवा करू. ते बघूयात नंतर. मी मात्र आयुष्यभर स्वामींची सेवा करणार. श्री स्वामी समर्थ हीच माझी खरी साधना. अच्छी सत्य आहे ताई, तू 100 वर्ष जगणार आणि 100 वर्ष स्वामींची सेवा करणार. हाच तर माझा अंतिम संकल्प आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंतचा हेतू. ताईची इच्छा अपूर्णच राहिली. ताई 100 वर्ष जगली असती, पण अचानकच गेली ती. हो ना, ना काही आजार ना काही त्रास. त्यांचं जाणं धक्कादायकच होतं. अजूनही कोडच आहे ते. जे घडतंय ते तुम्ही आम्ही कुठेही थांबवू शकत नाही. तुमच्या मुलीचा जन्म तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवण्याकरता झालाय. यमू, अहो अहो लवकर इकडे या. अहो अगं काय झालंय, का ओरडतेस आणि इतकी घाबरलीस का तू? काय झालंय? अहो यमू इथं कशी काय? अहो हे कसं शक्य आहे? यमू इथे आहे तर त्या दोघांसोबत कोण गेलं मग? जर ती यमू आहे तर मग ही कोण आहे? तुम्ही चला आधी बाहेर. चला लवकर. यमू यशोदा, यमू यशोदा, यमू यशोदा. ज्याप्रमाणे मनुष्याची सावली त्या शरीरात चिकटलेली असते, त्याचप्रमाणे मनुष्याचे कर्म त्याच्या आत्म्याला चिकटलेले असतात. मग कर्म चांगले असो किंवा वाईट, त्यांच्यापासून सुटका नाही. सुभद्रा, दत्ताजी, तुम्ही यशोदाकडून तिची भक्ती हिरावून घेतली. त्या कर्माचं फळ म्हणून तुमच्या वाट्याला ठाई ठाई भीतीच येणार. शिव शंकर शंभा. हा कसला भूताटकीचा प्रकार आहे का? पुन्हा आपल्याला काही भास व्हायला लागले? भास तर याआधी पण झालेत आपल्याला, पण हा सगळ्यात भयंकर भास आहे सुभद्रे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. दादा, दादा. काय रे सोमेश, परत का आलात? काय विसरलात का? नाही दादा, आम्ही यमूला घेऊन निघालो होतो, पण वाटेतून चालत असताना यमू अचानक दिसेनाशी झाली. अहो यमू कुठे गेली? अहो नेमकं काय झालं तेच आम्हाला कळलं नाही. आम्हाला वाटलं ती आम्हाला चुकवून इथे घरी पुन्हा परत आली असेल, म्हणून आम्ही इथे आलो. कौशिकी, खरं तर यमू तुमच्या सोबत आलीच नाही. ती यशोदाताईंच्या खोलीत आहे. काय? हे कसं शक्य आहे? हो, ती आतल्या खोलीतच आहे. चला तुम्हाला दाखवतो, चला. हे बघा, इथे आहे यमू.
यमू इथे तर आपल्यासोबत कोण होतं? एवढा मोठा वास, तेही आपल्या चौघांना एकत्र. हे काय घडतंय नक्की? अहो ऐका ना, मला नाही थांबायचं इथे. हे सगळं खूप धोकादायक आहे. आपण आपल्या यमुला घेऊन इथून निघून जाऊया. बरोबर बोलतेस कौशिक. खरं तर हे आम्हालाही भांबावून टाकणार आहे. का घडतंय, कशासाठी घडतंय काहीच कळत नाहीये. आणि मलाही वाटतंय काही दिवस तरी आपण सोलापुरात जाऊन राहायला हवं. स्वामी, एकच प्रश्न मन पोखरत राहतोय. यशोदाताईची शेवटची इच्छा, ती शेवटची इच्छा काय होती स्वामी? योग्य वेळ आली की कळेल. स्वामी, श्राद्धाच्या कर्मकांडात आमच्याकडून काही त्रुटी राहिल्यात का? आणि त्यामुळेच तुम्ही आम्हाला थांबवलंय का? तुमच्याकडून काही चूक झाली नाही. स्वामी आजोबा, एक सांगाल का मला, श्राद्ध का घालतात? बाळा, गेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांतता मिळावी, सद्गती लाभावी म्हणून. स्वामी आजोबा, आत्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का? आता तू आलीस ना, लाभेल. शिव शंकर शंभो. सुभद्रा, हे काय घडतंय काहीच कळत नाहीये. अहो, हा सगळा प्रकार बघून माझ्या मनात एक शंका उपस्थित होती. त्या यमुला आपल्या रहस्याबद्दल काही कळलं तर नसेल ना? सुभद्रा, हा काय प्रकार आहे नेमका? चला लवकर चला बरं तुम्ही आधी चला. अहो, हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आत आपल्याला जे महत्वाचं काम करायचंय ना, ते आटपून घेऊया. दादा, वहिनी, काय झालं? तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसताय? अहो सोमेश भाऊजी, आम्हाला की नाही यमूची खूप काळजी वाटते. हो की नाही? हो. सोमेशा, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं मला. माझ्याशी? हो.
दादा, हे तर आपल्या जमिनीचे कागद आहेत ना? हो, यशोदा ताईने तुझ्या शिक्षणासाठी एका माणसाकडून मदत घेतली होती. बदल्यात आपली जमीन 9 वर्षांसाठी त्याला कसायला दिली होती. सोमेशा, 9 वर्ष पूर्ण झाली. आपली जमीन आता आपल्याकडे परत आली. खरं तर या संदर्भातच आपल्या यशोदाताईची एक इच्छा अपूर्ण राहिली. 9 वर्ष सोमेशा, 9 वर्ष मी एक शब्द देखील बोललेलो नाहीये. वाटलं उगाच तुझा गैरसमज होईल.